वाटतं तितकं ह्या बोटीत सोपं नाही बसणं. तुमचा बॅलन्स गेला तर म्हणजे बोट कलंडणारच. आमच्या लहानपणी आमच्या आजी आजोबाकडून ऐकलं की गावात वेताळ देवतेची फेरी व्हायची आणि तो गावाचा रक्षण करता देवता होता. आणि किल्ल्यावर बेटावर जो हनुमंत बुरुज आहे त्या बुरुजाजवळ असलेल्या वेताळ देवतेचं दर्शन घेतलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी निनाद पाटील. आपणा सर्वांना होळी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज होळी पौर्णिमेचा एक दिवस अगोदर कोळीवाड्यात ती कशा प्रकारे साजरी केली जाते मित्रांनो, हे दाखवणार आहे अर्नाळा आणि आमच्या पलीकडे असलेला अर्नाळा किल्ला. म्हणजे आता अर्नाळ्यामध्ये छोट्या छोट्या बोटी मसव्या आहेत, ज्याला फायमर म्हटलं जातं, पण एकेकाळी अर्नाळा किल्ल्यात देखील मोठ्या बोटी होत्या. म्हणजे पर्टिक्युलर मला तेव्हाच्या देवी दया असेल, नवागाळ अशा बोटी असतील, म्हणजे जवळपास अशा 20-25 बोटी असतील. आणि त्यावेळी जी होळी साजरी व्हायची की जे होळीचे खांब आणले जायचे ते म्हणजे पर्टिक्युलर एका बोटीची होळी असायची आणि तो मान त्या बोटवाल्यांकडे वगैरे असायचा. आणि पण त्या होळी पौर्णिमेच्या अगोदर म्हणजे आजही संपूर्ण आमच्या अर्नाळा किंवा कोळीवाड्यामध्ये गावाली साजरी केली जाते. मित्रांनो, हा गावाली शब्द कुठून आला? गाव होळी याचा अपभ्रंश गावाली. आणि ह्या दिवशी अगदी प्रत्येक दारादारामध्ये होळी लावली जाते आणि मग काही मित्र असतील, मैत्रिणी असतील, अगदी महिला असतील, ते एकत्र येऊन आपलं जेवण एकत्र घेऊन अगदी रात्रभर मजा करतात. आणि ह्या दिवशी अगदी आपल्या बोटी असतील पताकांनी आणि घरातल्या नऊवारी साड्यांनी सजवले जातात. त्या बोटींची पूजा अगदी सगळ्या कुटुंबासहित बोटीवर जाऊन केली जाते. आणि त्या बोटींची पूजा झाल्यानंतर अगदी गावच्या दक्षिणेला जो हनुमंत टावर आहे, पोर्तुगीज स्थापत्य शैलीचा नमुना मॉर्टिलो टावर, त्याच्या बाजूला एक वेताळाचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते. खास करून कोळीवाड्यामध्ये वेताळ देव ही संरक्षक देवता मानली जाते आणि तो आपल्यावर कृपादृष्टी ठेवतो अशी लोकांची भावना आहे. आणि तिथे जाऊन त्या वेताळ देवतेची पूजा केली जाते. आज मी त्या वेताळ देवतेचंही दर्शन घेतलं आणि तिकडून निघताना म्हणजे लिटरली मी घरातून संध्याकाळी 6 वाजता निघालो होतो. आणि जेव्हा गावातून निघालो तर प्रत्येक दारासमोर होळी आणि एक वेगळं वातावरण आणि काही अगदी जुन्या जाणत्या महिलाही दिसल्या की त्यांनी लोकगीतं गायली. आणि सगळं म्हणजे आता डीजे, हल्ली तर होळीमध्ये डीजे बघायला मिळतात, पण आजच्या काळात हे बघताना सगळे तो मला माझ्या बालपणीचा काळ आठवला. आणि हा काळ तुम्हाला कदाचित 80-90च्या दशकात नेईल आणि अजूनही असं ग्रामीण जीवन आमच्या अर्नाळा किल्ल्यात किंवा कोळीवाड्यामध्ये नांदतं आहे. बघाच. नवीन मुलगी तेवढी नाही नवीन काय ती नवीन तर आता पूजेला सुरुवात झाली आहे. आणि हे बघा, एकीकडे रंगरंगोटीचं काम सुरू आहे आणि इथे यांची पूजा आटोपलेली आहे, पण पलीकडे पूजा सुरू आहेत. मला तिकडे जायचंय. बघा, या छोट्या डिंगीमधून ते आपल्या मुख्य बोटीकडे चाललेले आहेत, अगदी मुलांसहित. बघा, हे सगळं चित्र तुमच्यापुढे पोहोचवायचं होतं की कशा पद्धतीने इथे आपल्या मचव्यांची पूजा वगैरे केली जाते. चला, मी तुम्हाला दुसरीकडे घेऊन जातोय. आता ही मंडळी निघालेली आहेत, मी तुम्हाला दुसरीकडे घेऊन जातोय. पूजा आटोपलेली आहे, सगळे कुटुंबासहित जात आहेत. चला, मी आता ह्या बोटी सोबतच जातो आणि कुठल्या प्रकारे कशा प्रकारे आपल्या बोटीची पूजा केली जाते. बघा, ही मंडळी लवकर जाऊन आली. आता तुम्ही आई पूजा आटोपून वेताळा पाहिजे जशा. चला, हे बघा, सगळे एका बोटीमध्ये जवळपास आम्ही 10 जण तर बसलेलो आहोत. आणि वाटतं तितकं ह्या बोटीत सोपं नाही बसणं. तुमचा बॅलन्स गेला तर
म्हणजे बोट कलंडणारच. पण हे सगळं आमचा कोळी बांधव आईच्या गर्भातून शिकून येतो की आयुष्यात बॅलन्स कसा करायचंय. बघा मित्रांनो, पूजा सगळी सुरुवातीकडे. मी जरी अर्नाळा आणि अर्नाळा किल्ल्यातला सगळ्या रोजच्या फेऱ्या असल्या तरी हे चित्र बघण्यासाठी म्हणजे समुद्र बघितला का मग आमच्या कवी कल्पनांना जरा धुमारे फुटतात. प्रत्येक बोट सजलेली दिसत असेल तुम्हाला. प्रत्येक बोटीवर पताका ध्वज लावले जात आहेत आणि ही लगबग तुम्ही पाहू शकत असाल. ऍक्च्युली एवढ्याशा छोट्या बोटीतून मला पूर्ण अँगल घेता येत नाहीये. एकदा आता मोठ्या बोटीवर गेल्यावर मी माझ्या पद्धतीने काही तशी बोटीवर की मासेमारी केल्यानंतर बोटी खाली केल्यानंतर रोज बोटीची साफसफाई केली जातेच. पण आज खास ह्या दिवशी हे बघा बोट सगळं घासून पुसून स्वच्छ केल्या जात आहेत आणि मग त्यानंतर सगळंच अगदी प्रत्येकाची लगबग तुम्हाला दिसत असेल. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त आहे. अगदी ते पूजे आणि इथे हे बघा आधी काय वरती लावे. चला आपल्याला आपलेच बांधव हात देत आहेत. आटोपलं तुमचं. मंदिरातली आरती सुरू झाली कालिका मातेच्या मंदिरातली. ही आहे वक्रतुंड बोटीवर आणि आता आपल्या समोर काका आहेत आणि सगळे पताका बोटी सजवायला लावलेल्या आहेत आणि प्रत्येक कोळीवाड्यात म्हणजे होळी पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर सांगितलंच तुम्हाला गावहोळी गावाली. आणि ह्या दिवशी म्हणजे आपण जो 2-3 दिवस हा होळीचा सण साजरा करणार आहेत तो सण साजरा करण्या अगोदर की ज्या बोटीच्या साहाय्याने आपला उदरनिर्वाह होतो त्या बोटीला पहिला तिची आराधना किंवा तिला साज शृंगार म्हटलं तरी चालेल की तिला साज शृंगार सुरू करण्याचं हे काम सुरू आहे. म्हणजे एकेकाळी अर्नाळा बंदर असेल किंवा आता आमच्या किल्ल्यातलं अगदी इकडे मोठी बोटी होत्या पण आता थोडे छोटे मचवे आहेत. काका जुन्या काळी म्हणजे अगदी साधारण 20-25 वर्षापूर्वी हा सण कसा साजरा होत होता. सगळं आम्ही सगळे बायका पोरं तिकडे जायचे. बँड बिन न्यायचे सगळे. बँड बिन घेऊन जायचे. आमची घरी जेवण सुद्धा व्हायची आजच्या दिवसाला. सगळे बँड अख्खा तिकडे रात्रभर मजा. म्हणजे वेताळ देवाकडे पण रात्रभर मजा. ओके. आता थोडी कमी असते. आता इकडे आता इथली पूजा बोटीवरची झाल्यानंतर आपल्याच भाषेत बोलूया लोकांना आपली भाषा कळून दे. आता ही गेल्यावर आता अशी आपल्या बोटी पूजा झाल्यानंतर आता आपूकडे जशा वेताळ देवा. मग आता ही वेताळ देवा पहिली गेल्यानंतर मग घरी येणार मग तिकडे पाटीला बसणार सगळे लाखो लोकांना बनवणार. इकडचे तिकडे माणसं येणार तिकडे पाटीला बसणार सगळे. म्हणजे मित्रांनो हा इतिहासात पण दाखले आहेत की कोळी लोकांची सवांगाचा या बोटीची त्या बोटीचे माणसाचा सवांकर कारण बोलायला जायचे पहिले अगोदर बँड घेऊन. मित्रांनो तुम्ही सवानकर शब्द ऐकला असेल. सवानकर मीन्स आपला सहकारी. म्हणजे आपण समुद्रात असतो किंवा समुद्रात बोट चढवायची आपली किनाऱ्यावर चढवायची असेल किंवा उतरवायची असेल आणि अडी अडचणीच्या प्रसंगी त्यांना साथ दिली तर ते यायचे आणि त्याला सवानकर म्हटलं जायचं. आणि ती मंडळी वगैरे येऊन आणि हा होळी पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर मग सगळ्या एक वेगळ्या जल्लोषात प्रत्येक गलबताची होळी साजरी केली जायची. सुशिरं सूक्ष्मं तस्मिन् सर्व प्रतिष्ठितम्. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. माते की जय. देवी माते की जय. होली माते की जय. महालक्ष्मी माते की जय. एक मीरा माते की जय. दर्यासागर भगवान की जय. सगळी आता गावहोळीची तयारी आहे आणि सगळे जायला का जेवण जायला का आईला येते मी.
झालंय 7:30 वाजलेले आहेत. मला पण घरी काही साहित्य घेऊन जायचंय. पण हे बघा मित्रांनो, सगळे आता मी गावातून चाललोय ना, हे सगळं असं चालतं. हा हा आयला आयला हे कैसं मावर बोसके कवा गेल ते वठाला कवरा होतं मावर आईले का फायबर जाऊन आले आईले. चला चांगलं आहे, पुन्हा मजा येते बघ बघायला ताजी ताजी. हा 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 आता बोटीवरून आलो आम्ही, सगळं पूजा करून बोटीची. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आम्ही चाललो वेताळ देवाचं दर्शन करण्यासाठी. आणि हे सगळं बघा तुम्हाला, हे पूजा अर्चा करण्यासाठी तिकडे थोडं लवकर यायला पाहिजे होतो मी. आणि हे सगळं थाळी आणि हे बघा परमपूज्य दादाजी बघायला मिळत असतील. हे सगळे बोटीत जायची. हे सगळं हे प्रातिनिधिक आहे. प्रत्येक घरात साधारण असंच चित्र तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आपण बोटीवरून आलो की ती गावहोळीच्या दिवशी आपण आपल्या बोटीची पूजा करतायत. आणि मलाही लिटरली 7:45 वाजलेले आहेत. आणि पण वेताळ देवतेचं दर्शन करूनच जाणार आहेत. आणि आपले काका बसलेले आहेत. आणि आख्यायिका मित्रांनो, आख्यायिका म्हणजे काय की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जाणाऱ्या, म्हणजे त्या आख्यायिका ऑथेंटिक नसलं तरी त्याच्या मागे पण सत्यता असते. आणि वेताळ देवते मागचं लॉजिक काय, आणि वेताळ देवते म्हणजे आम्ही आमच्या लहानपणी आमच्या आजी आजोबाकडून ऐकलं की गावात वेताळ देवतेची फेरी व्हायची आणि तो गावाचा रक्षण करता देवता होता. आणि वेताळ देवता ही कोळी बांधवांची रक्षक देवता समजली जाते. हा, आणि हे काका सांगतील काय तुम्हाला, काय वेताळ देवतेविषयी काय माहिती आहे तुम्हाला? आम्हाला माहिती म्हणजे आम्ही लहानपणी असताना आम्ही लांगीवर खेळायला जायचे. हा हा मग ते खेळता खेळता 8-9 वाजायचे आम्हाला. हा हा माती एकदम धूळ असायची ना, हा 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 ते रात्र व्हायचे आम्ही म्हणजे खेळायचे आम्ही. हा हा तेव्हा तो जे मोठा उभाळा म्हणजे उजेड ज्वाळा दिसायचं, ज्वाल दिसायचं. हा हा ज्वाल दिसायचा, तर आम्हाला बघून बरं वाटायचं हा हा ना. तो असं म्हणजे असा जायचा हम्म, ज्वाल हम्म, न आमचं वेताळाचं मंदिर आहे ना, हा हा तिकडे थोडं दिखायचं अदृश्य व्हायचं. म्हणजे मित्रांनो, काकांनी सांगितलं, मी जिम कॉर्बेटची काही पुस्तकं वाचली. म्हणजे एखादा फॉरेनर ज्याला गोरा साधू समजलं जायचं, म्हणजे तेही त्यांच्या अतर्क्या बाहेरचं होतं. आणि त्यांनी काही गोष्टी अशा अनुभवलेल्या आहेत. आणि आम्ही आमच्या आजी आजोबांकडून अनुभवले. आणि काकांनी तर सांगितलं. आता तुम्ही कवीला वगैरे गेले तेव्हा काय वेताळ देवते म्हणजे तुम्ही पूजा करून आणि तो काय साथ देते, काही प्रसंग का? हा प्रसंग म्हणजे काय तसं म्हणजे तात्काळ न बघितला, पण म्हणजे आम्हाला मनाने वाटायचे आम्हाला पाहतो. म्हणजे मित्रांनो, एक्झॅक्टली हा वेताळ देवता आहे, तो आम्हाला मानसिक आधार देतो. आणि हा मानसिक आधारच महत्वाचा आहे. हा. इकडे अंधश्रद्धा नाही, श्रद्धा. आणि तो श्रद्धेमुळे श्रद्धा मोठा आहे याच्यावर. श्रद्धा मोठे आहे. हरणाला पण अर्धा अख्खा गाव येतं. आणि हा श्रद्धेवरच कोळी बांधव ह्या समुद्रावर तरंगतो. धन्यवाद. होळी पौर्णिमेच्या अगोदर ती गावहोळी म्हणजे पॉसिबल असतं तर मी रात्रभर थांबलो असतो. पण बघा ह्या गावहोळीचं पण किती महत्व असतं. सगळी प्रत्येक गावातल्या म्हणजे जवळपास प्रत्येक दारासमोर ही लगबग. हे काय बनवायला लावलंय? चिकन. ते किती लोक आहे? गँग म्हणजे कोणते? 40 लोकांना गंगा. म्हणजे बायकायच ग्रुप. कुटुंब आहे. हा हा कुटुंब आहे. म्हणजे एक्झॅक्टली मला तेच दाखवायचं. मी माना नाही का की तू बदरारसा मी. हा मग थांब नंतर. हा, तर मला एक्झॅक्टली हेच दाखवायचं होतं की आजच्या दिवशी मुलांचे ग्रुप असतील, महिलांचे असतील, मुलींचे असतील, म्हणजे ह्या दिवसानिमित्त एकत्र जमून स्नेहसंमेलन म्हणता येईल. गावाले. हा हा अर्नाळा किल्ल्यातला म्हणजे पलीकडून जो आपल्याला भाग दिसतो तिथून आहे. आणि सगळीकडे मी म्हटलं ना मगाशी तुम्हाला, प्रत्येकाच्या दारादारात होळी. ही होळी पौर्णिमेच्या 1 दिवसाच अगोदर सगळं पूर्ण रात्रभर कल्ला असणार आहे इकडे. चला, होळी पौर्णिमेच्या दिवशी खास करून आपले कोळी बांधव
भेट देतात, आवर्जून भेट देतात. एक साधारण बघा अंधार, पलीकडे हा आहे हनुमंत बुरुज. आलेलो आहे वेताळ देवतेकडे आणि खूप सारी लोक येऊन गेली. या म्हणजे खास करून बोटीची थाळी वगैरे दाखवली जाते आणि इकडे वेताळ देवतेची कृपा आपल्यावर असावी. वेताळ देवता धारू काढा किती सगळं ऑलरेडी म्हणजे फक्त एकच माणूस बसू शकतो तिकडे. बाकी काका ते बाहेर उतरल्यानंतर मी आता आतमध्ये तुम्हाला ती काही शतकापासून ह्या प्रांताचं, ह्या भागाचं रक्षण करणारी, होळी बंधवांचं रक्षण करणारी वेताळ देवताही दाखवेनच तुम्हाला. आणि खास करून ह्या गावहोळीच्या दिवशी हा काबोळी चण्याचा प्रसाद तर आवर्जून बनवला जातो. यो कोणता, ही कोणती काठी? येताल वीरांतर म्हणजे ते हा. साईडला आपल्या येताल वीर. वीर ही संकल्पना अगदी आपल्याला महाभारतापासून बघायला मिळते आणि अशा वीराच्या काठ्या अगदी कोकणात किंवा तुम्ही गावच्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथे वेताळ देवतेचं दर्शन घेतल्यानंतर मग ह्या वीर देवतांना धार टाकली जाते. धार या शब्दावर मी तुम्हाला लवकरच सांगेन. आणि धार बघा, ही दारूची धार आहे. हा. आणि तो कोणता? कानोवीर. आता ही कानोवीर वगैरे ह्या संकल्पना कुठून आल्या? ही त्या काळातली माणसंच होती आणि ह्या लोकांनी, ह्या देवतांनी, आता आपण त्यांना देवता म्हणून पूजत असलो तरी गावावर एखादं परचक्र किंवा संकट आलं असेल तेव्हा ज्या ज्या लोकांच्या मागे वीर संबोधलं जातो अशा लोकांनी ह्या आपल्या गावचं रक्षण केलेलं आहे आणि आपली लोक म्हणजे अगदी दगडधोंड्याच्या माध्यमातून त्यांना पूजत असतात. अशी संकल्पना आहे त्याच्या मागे. म्हणजे आज तो कान्होवीरांनी काय केलं असेल माहितीये, पण नक्कीच या गावाला परचक्रातून किंवा कुठली आपत्ती असेल त्यातून वाचवलं असेल. आणि हा कोळी बांधव आपला या बाबतीत कृतज्ञ असतो आणि अशा दिवशी अगदी एकच माणूस राहू शकतो याच्यामध्ये, त्या घुमटामध्ये. बघा वेताळ देवतेची इतिहास अभ्यासकांचे वेगळ्या काही मत आहे त्या मूर्तीविषयी, पण हा देव इकडे वेताळ देवता म्हणून पूजला जातो, संरक्षण देवता. किल्ल्यावर बेटावर जो हनुमंत बुरुज आहे त्या बुरुजाजवळ असलेल्या वेताळ देवतेचं दर्शन घेतलेलं आहे. किल्ल्यान फायबर किती आहे टोटल? 150-200. हा, म्हणजे जवळपास 200 फायबरचे छोटे मसवे आहेत जे मासेमारीसाठी जातात. आणि प्रत्येक बोटीची थाळी म्हणजे पूजेची केल्यानंतर इकडे या वेताळ देवतेचं दर्शन, त्याचा कृपा आशीर्वाद असावा म्हणून येतं. आणि मला वाटतं आता हे आम्ही शेवटची असू, मला वाटत नाही की यानंतर कोणी येईल. म्हणजे आणि का नाही, असं वर्षातून का होईना पण आम्ही आणि बाकी नवीन हंगामाला सुरुवात होते तेव्हाही या वेताळ देवतेचं दर्शन घेतात. आणि त्यामुळे हा वेताळ देव पण पंधरवड्यामध्ये येतात का? हा. आणि कृपादृष्टी ठेवतो. चला आम्ही पण आता निघतो इथून, 8:15 वाजलेले आहेत. चला. सगळं प्रत्येक घराघरात म्हणजे पॉसिबल असलं तर मला रात्री 12 पर्यंत थांबायला इकडे नक्कीच आवडेल. आणि सगळा हा गावहोळी अशा प्रकारे साजरी केली जाते. जशी रात्र वाढेल तसा रंग भरत जाईल इकडे. हे बघा मित्रांनो, सगळं किती वाजता आग लाव्या? हा, आग किती वाजता लाव्या? 4 वाजता. मग 4 वाजेपास जागे. चला, हे साधारण सगळीकडचं वातावरण आणि प्रत्येक दारात आपल्याला हे बघा, ही छोटीशी हा सगळं राहील. प्रत्येक दारातली होळी मला हे बघा. आणि मस्त खड्डा न करता एका भांड्यात सगळं एक म्हणजे काही ठिकाणी गावहोळीच्या ही काही पूजा चालू आहे. घरचा देव गावचा देव म्हणजे हा होळी हा मोठा सण समजला जातो. आणि मग त्याच्या अगोदर सगळे आपले ग्रामदैवत असतात त्याला अवतान दिलं जातं आणि त्याची ही तयारी तुम्हाला
दिसू शकत असेल. सगळं मी बघू, मला जेवढं कव्हर करता येईल. बघा चांगली. काय रे, आग कधी लावायची रे होळीला? काय चाललंय? हार्दिक शुभेच्छा. काय किती वाजेपास जागे मग आज? गंधांमधलं सगळं हे बघायला म्हणजे काहीतरी वेगळं चित्र दाखवायचा माझा प्रयत्न आहे. ते बघा मित्रांनो, साधारण असं वातावरण असतं. आमेला शारांदिगे औलुबारये आमेला शारांदिगे औलुबारये सतराशा साईगे औलुबा उभी के सतराशा साईगे औलुबा उभी के बामनाशा यादगे औलुबा जाया के बामनाशा यादगे औलुबा जाया के औलुआ मातुला दोई औलुआ मातुला माल्या काय माला निबाय उगर माल्या उगर माल्या दार गारी साकुल्याच दा उगर. चला, मी म्हटलं ना सगळं प्रत्येक. होय काय यायला कुठं आहे हा. जवळपास प्रत्येक आणि इकडे मुख्य होळीची तयारी सध्या सुरू आहे. सगळा गोंधळच आहे गावाचा. गोंधळ मीन्स सगळं ही मुख्य होळीची तयारी, सगळे कल्ला आणि धूम हवा फक्त बघायला मिळतो तुम्हाला इकडे. दारोदारी जिकडे नजर जाईल सगळे. होली माते की जय, होली माते की जय. आता किती वाजेपास जागे? 4 वाजेपास. म्हणजे आज आयला आयला आयला. हा 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 आयला आय नाही येते आई.
जेवले का? मित्रांनो 6 वाजता मी अर्नाळा किल्ल्यात आलो. अगदी बोटीवरून पूजेपासूनचा सुरू झालेला प्रवास आणि त्यानंतर परंपरेप्रमाणे वेताळ देवतेच्या दर्शनाला जाणारे कोळी बांधव आणि पुन्हा येताना म्हणजे मला निघायचं होतं. आता बोट कधीची मिळेल मला माहिती नाही, पण अर्नाळा किल्ला गावामध्ये मी मगाशी म्हटलं तुम्हाला गावहोळी मीन्स गावाली आणि हा खऱ्या अर्थाने बच्चे कंपनीचा सण असतो आणि एकेकाळी मोठी गलबत असताना हा गलबतांचा सण असायचा. पण आजचं वातावरण पाहून म्हणजे माझे पायच निघत नव्हते, पण घरी काही काम आहेत त्यामुळे निघतोय. पण जवळपास 200 ते 250 होळ्या प्रत्येक घरासमोर लागल्या असतील आणि आज फक्त कल्ला असणार आहे. आणि अगदी ही मजा लहानपणी आम्ही देखील केलेली आहे आणि मनापासून वाटतं की सगळं आधुनिकीकरण होत असताना हे सगळं टिकलं पाहिजे. म्हणजे माणसाला सगळ्या चिंता सगळं असतं, पण हे असे सण आहेत ना नवीन उत्साह देतात. आणि आजचं गावहोळी निमित्तचं अर्नाळा किल्ला गावातलं वातावरण कसं वाटलं हे मला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं कोली असं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.